मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांनी जो ई कंटेंट निर्मितीचा नवोपक्रम सुरू केलेला आहे, या नवोपक्रमामध्ये मला या ठिकाणी गणित विषयासंदर्भात संधी दिली त्याबद्दल मी मुख्याध्यापक संघाचे आभार मानतो, धन्यवाद देतो। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये या ठिकाणी जीवा, पहिल्या जीवेचं नाव सांगायचं आहे। जीवा ए बी आहे व आणखी एक जीवा आहे, त्या जीवेचे नाव सी डी ही जीवा आहे आणि या वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात। कोणत्या बिंदूत छेदतात? तर बिंदू ई मध्ये छेदतात। वर्तुळाच्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात जर छेदत असतील तर आपल्याला या जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय वापरता येतो। म्हणून जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार हा प्रमेय आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पहिली जीवा ए बी विचारात घेतली तर त्या जीवेचे दोन भाग कोणते होतात? तर पहिला भाग ए ई आहे आणि दुसरा भाग ई बी आहे। तर या दोन्ही भागांचा गुणाकार म्हणजे पहिला भाग ए ई गुणिले दुसरा भाग ई बी, हा पहिला आणि हा दुसरा यांचा गुणाकार बरोबर दुसरी जीवा आहे सी डी ही जीवा आहे आणि या सी डीचे दोन भाग होतात। पहिला भाग सी ई आहे आणि दुसरा भाग ई डी आहे। सी ई आणि ई डी यांचा गुणाकार म्हणजे एका जीवेच्या दोन भागांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या जीवेच्या दोन भागांचा गुणाकार, हा जीवांच्या अंतरछेदनाचा प्रमेय आहे आणि तो केव्हा वापरावा? जेव्हा दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात। आता यानंतर या ठिकाणी आकृती वर्तुळाची काढलेली आहे आणि या वर्तुळामध्ये पहिल्या जीवेचं नाव कोणतं आहे? तर जीवा ए बी आहे। आणखी एक जीवा आहे, कोणती? तर जीवा सी डी आहे आणि ह्या दोन्ही जीवा वाढवलेल्या आहेत आणि त्या कोणत्या बिंदूत छेदतात? तर बिंदू ई मध्ये छेदतात। ह्या दोन्ही जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात, म्हणून जीवांच्या बाह्य विभाजनाच्या प्रमेयानुसार आपण निष्कर्ष काय सांगता येतो? तर जो छेदनबिंदू आहे त्या छेदनबिंदूपासून पहिल्या जीवेचं टोक म्हणजे ई पासून ए पर्यंतचं अंतर ई ए गुणिले ई पासून बी पर्यंतचं अंतर ई बी बरोबर दुसऱ्या जीवे संदर्भात छेदनबिंदूपासून ई पर्यंत सी पर्यंतचं अंतर म्हणजे ई सी गुणिले या छेदनबिंदूपासून ई पासून डी पर्यंतचं अंतर ई डी, याला जीवांच्या बाह्य विभाजनाचे प्रमेय म्हणतात आणि तो केव्हा वापरावा? तर जेव्हा दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात। वर्तुळाची आकृती काढलेली आहे आणि या ठिकाणी एक स्पर्शिका काढलेली आहे। कोणती आहे स्पर्शिका? तर स्पर्शिका आहे सी डी आणि छेदिका कोणती आहे? तर छेदिका ए बी म्हणू शकता किंवा सी बी म्हणू शकता। आपण छेदिका ए बी असं म्हणू आणि या वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात। कोणत्या बिंदूत छेदतात? तर बिंदू सी मध्ये छेदतात। म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय आपण वापरू शकतो। हा केव्हा वापरायचा? जेव्हा स्पर्शिका व छेदिका वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात। या प्रमेयानुसार आपण जो स्पर्शिका खंड आहे, स्पर्शिका खंड कोणता? तर हा सी डी आहे, त्याचा वर्ग बरोबर हा छेदनबिंदू सी आहे, सी पासून एचं अंतर म्हणजे सी ए गुणिले सी पासून बीचं अंतर म्हणजे सी बी
याला स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय म्हणतात आणि तो केव्हा वापरावा, जेव्हा स्पर्शिका आणि छेदिका वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात. या ठिकाणी आकृतीमध्ये माहिती दिलेली आहे. या माहितीवरून आपल्याला ईडीची किंमत शोधायची आहे. वर्तुळामध्ये दोन जीवा, पहिली ए बी आहे आणि दुसरी सी डी आहे, या वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात. म्हणून जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार आपण कोणता निष्कर्ष लिहू शकतो, तर या ए बी जीवेचे दोन भाग होतात, त्यांचा गुणाकार म्हणजे ए ई गुणिले ई बी बरोबर दुसरी जीवा सी डी आहे, त्याचे दोन भाग होतात, सीई आणि ईडी यांचा गुणाकार म्हणजे सीई गुणिले ईडी. अंतर्भागात जीवा छेदतात म्हणून जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार या दोन भागांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या दोन भागांचा गुणाकार. आता यामध्ये आपण किमती ठेवायच्या आहेत, म्हणून ए ई याची किंमत आहे 12 गुणिले ई बीची किंमत या ठिकाणी 3 दिलेली आहे बरोबर सीईची किंमत किती आहे, तर या ठिकाणी 9 दिलेली आहे गुणिले ईडी या ठिकाणी शोधायचा आहे. म्हणून यांचा गुणाकार करायचा आहे. 12 गुणिले 3 12 त्रिक 36 बरोबर 9 गुणिले ईडी आहे. असं याच्या पुढील पायरी कशाचं पक्षांतर करावं, तर 9चे पक्षांतर करायचं आहे. 9 गुणाकार आहे, पक्षांतर केल्यावर भागाकार होईल म्हणजे 36 भागिले 9 बरोबर काय शिल्लक राहील, तर 9चे पक्षांतर केल्यानंतर ईडी शिल्लक राहील. भाग घालवल्यानंतर किती येईल, 9 एके 9 9 चौक 36 या ठिकाणी 4 येतं बरोबर ईडी, म्हणजेच ईडी बरोबर 4. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी जीवांच्या अंतरछेदनाचा प्रमेय का वापरायचा, तर दोन्ही जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात. आकृतीमध्ये वर्तुळ दिलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये दोन जीवा आहेत. पहिली जीवा आहे ए बी आणि दुसरी जीवा आहे सी डी. या दोन्ही जीवा वाढवलेल्या आहेत आणि त्या वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात. म्हणून जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार आपण निष्कर्ष लिहायचा आहे. कोणता निष्कर्ष लिहायचा, तर हा छेदनबिंदू ई पासून ए पर्यंतचं अंतर म्हणजे ई ए गुणिले ई पासून बी पर्यंतचं अंतर ई बी बरोबर. आता दुसऱ्या जीवे संदर्भात ई पासून सी पर्यंतचं अंतर ई सी गुणिले ई पासून डी पर्यंतचं अंतर ई डी. आता यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. पहिला ई ए आहे, ई पासून ए पर्यंतचं, ई पासून ए पर्यंतचं अंतर काय दिलेलं नाही आहे असंच ठेवूया गुणिले ई बी, ई पासून बी पर्यंतचं अंतर या ठिकाणी 8 दिलेलं आहे, ते 8 या ठिकाणी आपण लिहूया. ई सी अंतर, ई पासून सी पर्यंतचं अंतर दिलंय, ई डी अंतर 6 दिलेलं आहे आणि सी डी अंतर 10 दिलेलं आहे. ई पासून सी पर्यंतचं अंतर किती होईल, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ई सी बरोबर आपल्याला दोन भागांची बेरीज करावी लागेल म्हणजे ई डी अधिक सी डी, म्हणजेच 6 अधिक 10 बरोबर 16 असे या ठिकाणी किंमत आपल्याला ई सीची मिळेल. दोन भागांची बेरीज 16 येते गुणिले ई पासून डी पर्यंतचं अंतर जे आहे ते 6 येतं. म्हणून ई ए गुणिले 8 बरोबर 16 आणि 6चा गुणाकार किती येतो, तर 16 सख्ख 96. म्हणून आता पक्षांतर कशाचे करावे,
तर 8चे पक्षांतर करायचं आहे, शिल्लक राहील ई ए बरोबर कोणती पायरी येईल, तर 96. 8 गुणाकार आहे, पक्षांतर केल्यानंतर भागाकार या ठिकाणी येईल. 8ने भाग घालवायचा आहे, किती भागाकार येतो करून पहा. 8 एके 8, या ठिकाणी 8 एके 8 उरतात 1, त्यावर हे 6 उतरून घ्यायचा आहे, 8ने भागायचा आहे, 8 दोन्ही 16, म्हणून ई ए बरोबर 12. ई पासून ए पर्यंतचं अंतर 12 मिळालेलं आहे आणि प्रश्नात विचारलेलं आहे ए बी. ए बी हे अंतर विचारलेलं आहे. आता ए बी अंतर कसं काढायचं, तर आपल्याला ई पासून ए पर्यंतचं अंतर 12 मिळालेलं आहे. ए बी शोधायचं असेल तर या 12तून 8 वजा करावं लागेल, म्हणजेच ई ए मधून 8 म्हणजे ई बी वजा करावं लागेल. आता किमती ठेवायच्या आहेत. ई एची किंमत आहे 12 वजा ई पासून बीचं अंतर आहे 8 आणि यांची वजाबाकी किती येईल, तर वजाबाकी 4 येते. अशा रीतीने ए बीची किंमत आपल्याला मिळते. या ठिकाणी दोन्ही जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात, म्हणून जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय वापरायचा आहे आणि किमती ठेवून सोडवायचा आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये माहिती दिलेली आहे आणि या माहितीवरून आपल्याला 2 किमती शोधायच्या आहेत. सी बी, सी पासून बी पर्यंत अंतर शोधायचं आहे आणि ए बी हे अंतर जीवेचं अंतर शोधायचं आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतं, तर ही सी डी ही स्पर्शिका आहे आणि ए बी ही छेदिका आहे, म्हणून आपल्याला आणि ते बाह्य भागात छेदतात, म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय वापरायचं आहे. आणि त्या प्रमेयानुसार काय येईल, तर सी पासून डी पर्यंत म्हणजे स्पर्शिका खंड आहे त्याचा वर्ग सी डी वर्ग बरोबर छेदिका संदर्भात सी पासून ए पर्यंत अंतर म्हणजे सी ए गुणिले सी पासून बी पर्यंत अंतर म्हणजे सी बी. म्हणून यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. सी डीची किंमत किती आहे, तर या ठिकाणी 12 आहे त्याचा वर्ग बरोबर सी ए हे अंतर किती आहे, तर 8 आहे गुणिले सी बी हे आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे या ठिकाणी सी बी लिहूया. 12चा वर्ग किती येतो, तर 12चा वर्ग 144 येतो बरोबर या ठिकाणी 8 गुणिले सी बी आहे असं. आता पक्षांतर कशाचं करावं, तर पक्षांतर 8चे करायचं आहे. 8 गुणाकार आहे, पक्षांतर केल्यानंतर काय होईल, तर पक्षांतर केल्यानंतर भागाकार होईल, म्हणजे 144. 8 गुणाकार पक्षांतर केल्यानंतर भागाकार होईल छेद 8 बरोबर शिल्लक काय राहील, तर सी बी राहील. 8ने भागायचा आहे, 8 एके 8, 8 एके 8, 14तून 8 गेले किती राहतं, तर 6 राहतं आणि त्यावर हे 4 उतरून घ्यायचं आहे. 8ने भागायचा आहे, 8 8 64, म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर किती मिळालं, तर 18 आणि बरोबर हे सी बी आहे, म्हणजेच सी बी बरोबर 18. पहिली किंमत सी बीची 18 मिळाली, सी पासून बी पर्यंतचं अंतर 18 मिळालं. आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, ए बी शोधा असा प्रश्न आहे. ए बीची किंमत कशी शोधायची, तर या ठिकाणी 18तून 8 वजा केल्यानंतर ए बी मिळेल. 18 म्हणजे सी बी वजा 8 म्हणजे सी ए आणि त्यांच्या किमती सी बी हे आपल्याला 18 मिळालेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर सी ए दिलेला आहे 8 दिलेला आहे आणि यांची वजाबाकी केल्यास किती येते,
तर 10 येते. अशा रीतीने दिलेल्या माहितीवरून किमती शोधायच्या आहेत. नेमका या ठिकाणी हा प्रमेय का वापरायचा आहे, तर ही स्पर्शिका आणि छेदिका वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात, म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय वापरायचं आहे. त्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि उत्तर शोधायचं आहे. आकृतीमध्ये या ठिकाणी EF हा व्यास दिलेला आहे, त्यानंतर DF हा स्पर्शिका खंड दिलेला आहे आणि या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी HF म्हणू शकतो, R आहे, आणि EH ही त्रिज्या आपण R ने दर्शवू शकतो. सिद्ध करा की DE गुणिले GE, D पासून E पर्यंतचं अंतर गुणिले GE बरोबर 4R वर्ग असं सिद्ध करायचं आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये जर बघितलं तर हा स्पर्शिका खंड आहे आणि ही जी आहे ती छेदिका आहे. या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे. ही स्पर्शिका आणि ही छेदिका बाह्य भागात छेदतात, म्हणून कोणता प्रमेय वापरावा, तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय वापरायचा आहे. त्यानुसार कोणता निष्कर्ष येईल, तर स्पर्शिका खंडाचा वर्ग म्हणजे DFचा वर्ग, DF वर्ग बरोबर या ठिकाणी D पासून E पर्यंतचं अंतर DE गुणिले D पासून G पर्यंतचं अंतर DG, याला विधान 1 असं आपण म्हणू. आता आपल्याला या ठिकाणी ही त्रिज्या दिसते आणि ही DF ही स्पर्शिका आहे. HF ही त्रिज्या आणि DF ही स्पर्शिका. त्रिज्या आणि स्पर्शिकेतील सहसंबंध काय असतो, तर त्रिज्या व स्पर्शिका परस्परांना लंब असतात, म्हणून या ठिकाणी कोन EFD जो कोन आहे हा 90 अंश मिळतो. आणि कारण त्रिज्या व स्पर्शिका लंब असं आपण कारण लिहू शकतो की त्रिज्या ही स्पर्शिका परस्परांना लंब असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा मोठा जो त्रिकोण दिसतो तो कोणत्या प्रकारचा दिसतो, तर हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव काय, तर काटकोन त्रिकोण DFE मध्ये. काटकोन त्रिकोण असेल तर कोणता प्रमेय वापरावा, कारण पायथागोरस आपण प्रमेय वापरू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल, तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. आकृतीमध्ये काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात, म्हणजे कोणता कर्ण, तर हा DE कर्ण. कर्णवर्ग म्हणजे DE वर्ग बरोबर पायावर्ग. पाया या ठिकाणी EF आहे, EF वर्ग अधिक उंची जी आहे ती DF आहे, DF वर्ग. म्हणून या ठिकाणी DE वर्ग आहे असंच लिहूया. EF ची किंमत आपण काय लिहू शकतो, तर EF हा व्यास आहे आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, किंवा या दोन्हींची बेरीज केली तर 2R मिळतं. त्यामध्ये 2R आपण किंमत लिहूया, त्याचा वर्ग, आणि अधिक DF वर्गची किंमत आपण लिहू शकतो समीकरण 1 वरून. DF वर्गच्या जागी काय लिहू शकतो, तर DE गुणिले DG, आणि हे कशावरून लिहिलं, तर समीकरण 1 वरून. आता या ठिकाणी 2R आपण वर्ग करू शकतो. DE वर्ग बरोबर 2चा वर्ग 4R वर्ग R वर्ग आणि अधिक DE गुणिले DG. आता आपल्याला हे डाव्या बाजूला DE दिसतं आणि उजव्या बाजूमध्ये एका पदामध्ये DE आहे.
हे जे पद आहे याचं पक्षांतर आपण डाव्या बाजूला करूया. म्हणजे कोणतं पद येईल? म्हणून डी वर्ग अधिक हे पद आहे, अधिक केल्यानंतर पक्षांतर केल्यानंतर हे जे पद आहे उजव्या बाजूला अधिक आहे, अधिकचं पक्षांतर केल्यानंतर वजा होईल. म्हणजे वजा डी गुणिले डी जी आणि बरोबर शिल्लक आपल्याला हे 4r वर्ग शिल्लक राहील. आपण उजव्या बाजूचे हे पद पक्षांतर करून डाव्या बाजूला आणलं, त्याचं चिन्ह बदललं. आता या ठिकाणी काय करता येईल? तर या ठिकाणी आपल्याला डी सारखं दिसतं ते सामायिक काढूया आणि कंसात काय शिल्लक राहील? तर डी 2 वेळा आहे, 1 वेळा सामायिक काढल्यानंतर 1 वेळा शिल्लक राहील, म्हणजे डी शिल्लक राहील. वजा या ठिकाणी डी सामायिक काढलेला आहे, शिल्लक पद डी जी राहील आणि बरोबर 4r वर्ग. म्हणून डी या ठिकाणी गुणिले चिन्ह आहे, कंसाला सोपे रूप दिलं म्हणजे डी मधून डी जी भाग वजा करायचा. हा डी मोठा भाग आहे, त्यातून हा डी जी भाग वजा केला तर शिल्लक भाग हा राहतो. म्हणजेच जी पासून ई पर्यंतचं अंतर शिल्लक राहतं आणि बरोबर हे 4r वर्ग. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे डी गुणिले जी बरोबर 4r वर्ग. आणि हे आपण या पद्धतीने सिद्ध केलं. हे सिद्ध या पद्धतीने आपण सोडवायचं. या ठिकाणी 2 प्रमेय वापरले, एक स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय वापरला आणि या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे पायथागोरस प्रमेय वापरला. अशा 2 प्रमेयांचे एकत्रीकरण करून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आकृतीमध्ये 2 वर्तुळे एकमेकांना छेदतात, बिंदू x आणि बिंदू y मध्ये छेदतात. या XY मधून जाणारी ही छेदिका काढलेली आहे. या मोठ्या वर्तुळासाठी एक स्पर्शिका PM काढलेली आहे. ही छेदिका स्पर्शिका M बिंदूत छेदतात. लहान वर्तुळासाठी ही छेदिका आहे आणि ही स्पर्शिका आहे त्या M मध्ये छेदतात. उत्तरामध्ये या ठिकाणी प्रश्नात आकृतीवरून हे रेख PM एकरूप रेख QM हे दोन्ही रेषाखंड आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. उत्तरामध्ये मोठ्या वर्तुळाचा विचार केला आणि आपण या ठिकाणी स्पर्शिका कोणती आहे मोठ्या वर्तुळासाठी? तर PM ही स्पर्शिका आहे आणि छेदिका XY आहे. या M बिंदूत छेदतात. ही स्पर्शिका ही छेदिका M बिंदूत छेदतात, वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात. म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडांच्या प्रमेयानुसार आपल्याला काय निष्कर्ष लिहिता येईल? तर स्पर्शिका खंडाचा वर्ग हा स्पर्शबिंदू पासून काढलेला स्पर्शिका खंड आहे, म्हणजे PM वर्ग बरोबर छेदिकेच्या संदर्भात M पासून X पर्यंतचं अंतर घ्यायचं म्हणजे MX गुणिले M पासून Y पर्यंतचं अंतर घ्यायचं म्हणजे MY. याला विधान आपण 1 असं म्हणू. लहान वर्तुळाचा विचार केला तर लहान वर्तुळाची स्पर्शिका कोणती? तर लहान वर्तुळाची स्पर्शिका आहे MQ. म्हणजे स्पर्शिका MQ व लहान वर्तुळाची छेदिका कोणती? तर ही XY आहे. छेदिका XY कोणत्या बिंदूत छेदतात? तर या ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे. इथं M बिंदूत छेदतात, M मध्ये छेदतात. म्हणून कोणता प्रमेय वापरावा? तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडांच्या प्रमेयानुसार. म्हणून स्पर्शिका छेदिका
स्पर्शिका छेदिका रेषाखंडांच्या प्रमेयानुसार काय निष्कर्ष आपल्याला लिहिता येईल? स्पर्शिका खंडाचा वर्ग म्हणजे हा MQ वर्ग किंवा QM वर्ग. स्पर्शिका खंड QM आहे, QM वर्ग बरोबर ह्या छेदनबिंदूपासून x पर्यंतचं अंतर म्हणजे MX गुणिले या छेदनबिंदूपासून y पर्यंतचं अंतर म्हणजे MY. याला समीकरण आपण 2 म्हणू. समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय निष्कर्ष सांगता येईल? तर समीकरण 1 या ठिकाणी आहे, समीकरण 2 इथं आहे. बरोबर चिन्हाच्या या बाजूला उजवी बाजू आहे आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला डावी बाजू आहे. 1 व 2 वरून काय निष्कर्ष सांगता येईल? तर या ठिकाणी MX गुणिले MY, इथंही MX गुणिले MY हे पद सारखं मिळालेलं आहे. म्हणजेच ही उजवी बाजू पहिल्या समीकरणाची दुसऱ्या समीकरणाची उजवी बाजू समान मिळालेली आहे. उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू समान असते. पहिल्या समीकरणाची डावी बाजू PM वर्ग बरोबर दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू QM वर्ग. असा आपण निष्कर्ष का लिहिला? तर उजवी बाजू समान आहे म्हणून ही डावी बाजू आपल्याला समान मिळेल. म्हणून वर्ग काढून टाकायचा असेल तर काय करावे? तर या ठिकाणी वर्गमूळ घ्यायचा आहे. याचं वर्गमूळ PM वर्गचं वर्गमूळ काय येईल? तर PM येईल आणि QM वर्गचं वर्गमूळ कोणतं येईल? तर QM येईल. आणि कारण वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यानंतर काय निघून जातं? वर्गमूळ घेतल्यानंतर हा वर्ग निघून जातो आणि शिल्लक PM आणि QM राहतं. म्हणजेच रेख PM असं या ठिकाणी म्हणू. एक रूप हा रेख QM दोन्ही समान आहेत म्हणजेच एक रूप आहेत. आणि हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करा असा प्रश्न होता. अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केलं. हे सिद्ध. यामध्ये आपण फक्त कोणता प्रमेय वापरला? तर एक मोठं वर्तुळ विचारात घेतलं, स्पर्शिका छेदिका दिसल्या, स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय. दुसऱ्याही लहान वर्तुळासाठी आपल्याला स्पर्शिका आणि छेदिका दिसली म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय वापरले आणि आपण सोपे रूप देऊन सोडवलं. सर